समलोष्टांश मुकांचनः तुल्य प्रिया प्रियो श्रीरस्तु तुल्य निंदा स्तुतिर्म तुल्य निंदात्मस्तुतिः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलवचनं सर्वातिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टांशुमकांचनः तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदारस आत्मस्तुतिः। ज्याला सुख दुःख सम आहे, जो स्वात्मामध्ये स्थित प्रसन्न आहे, मातीचे ढेकुळ आणि दगड व सोने ज्याला सम आहे, ज्याला प्रिय व अप्रिय समान आहे आणि ज्याला निंदा व आत्मस्तुती तुल्य आहे. कसा आहे महात्मा? कोण महात्मा असा? महात्मा लक्षण नाही. हा महात्मा असा कोण? कोणत्या महात्मा असं कोणाचं लक्षण कोण? तर ज्याला सर्वत्र स्वरूपाचं दर्शन झालेले असा जो महात्मा आहे. कसा? सर्वत्र त्याला स्वरूपाचं दर्शन झालं असा पारदर्शी जो महात्मा आहे त्याचं चिंतन आहे. म्हणजे जो प्रकृतीच्या पलीकडचं पाहतो, प्रकृती पलीकडील आमचा ठाव, तू कल्पनेविना लागशी पाहू. हे संसार कल्पनेचा आहे आणि त्याच्या पलीकडे असणारा जो ठाव तो पाहतो तो महात्मा, आणि त्याचं चिंतन आलेलं आहे. कारण अध्याय 14व्या अध्यायातील 24 क्रमांकाचा श्लोक आणि गुणत्रय विभाग या नगांकित अध्यायाचं नाव आहे. आणि त्या निमित्ताने सत्वगुणी महात्मा कसा राहतो त्याचं वर्णन आहे. जो आत्मज्ञानी महात्मा आहे असं महात्म्याचं वर्णन सांगतात जातं की तो सुख दुःखामध्ये सम असतो. दगड सोनं कांचन म्हणजे सोनं मोती हिरे दगडासारखी, दगडा जशी किंमत आपण दगडाला काय करतो त्याला तळून देतो, तर ते सोने हिरे काय तुकाराम महाराज सांगतात काय सोने रुपया महा मृत्तिके समान पाषाण हिरे जैसे. म्हणजे असं हे महात्म्याचं लक्षण आहे. आणि निंदा आणि स्तुती सारखी, आत्मस्तुती आपली स्तुती केली, निंदा केली सारखीच. जेवढी निंदा आपण महाराज अनादराने ऐकतो, निंदा आदराने ऐकतो का आपली तोंडावर निंदा करायला लागलो तर आपण आदराने ऐकतो, तेवढी स्तुती बी अनादरानेच ऐकणं. गोड वाटतं महाराज चांगलं म्हणजे सोनून महाराज सारखा माणूस नाही वाटतं बस आपण देवच झालो आता स्तुती. आणि म्हणले सोनू महाराज नालायकी, सोनू महाराज असं आहे तसं आहे, ते ऐकल्यावर बी जेवढा दुःख होतं तेवढं स्तुती ऐकून दुःख व्हावं. म्हणजे महाराज सांगतात सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. का बरं असं त्याची स्थिती होती? कारण त्याला एक समजलं, ज्याला नामरूप आहे ते मिथ्या आहे, ज्याला नामरूप आहे ते मिथ्या आहे, ज्याला आकार आहे ते मिथ्या आहे. मी तर ब्रह्म आहे, मी वस्तू आहे, आणि मी तर हे नामरूप नाही. कारण नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही, असं असणारं माझं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचं ज्ञान झालेला महात्मा मग सुख दुःखाला चिटकत नाही. कोण आता याचं चिंतन पुढे आलेलं आहे, कोण या सुख दुःखात दुःख गटांगडा खातो याचं चिंतन मग पुढे पाहू. रासे महात्मे तो रासे महात्मे कोण? तर असे महात्मे श्रीपाद बाबा रामजोबा पांडुरंग दादा आत्माराम बाबा ज्ञानोबा तुकोबा
संकादिक नारदासारखे महात्मे, असे जे महात्म्यांचं वर्णन आहे कोणते, असे जे पोहोचलेले महात्मे, भगवे झालेले नाही, क्षेत्रात राहणारे नाही, संतांच्या कुळात म्हणून नाही, तर ज्याचा असा भाव, महात्मा हा विषय देहाच्या संबंधाचा नाही, महात्मा हा विषय अंतकरणाच्या व्यापकतेचा आहे. लक्ष काय, अंतकरणाची ज्याची बरं, जेवढी माझी व्याप्ती त्या महात्म्याची त्याच्यापेक्षा अंतकरणाची गोष्ट मोठी असते. माझ्या स्वरूपाची व्याप्ती एवढी मोठी, पण त्यालाही अंतकरण कवष्टी घालतं. मग महात्म्याचा अंतकरणाची व्याप्ती केवढी असेल, अंतकरणाची व्याप्ती. कारण जीवाचं अंतकरण संकोचित असतं. कसं असतं, का बरं संकोचित असतं? कारण ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब पडलं ते प्रतिबिंब तेवढं संकुचित असतं. काय असतं, गोष्ट अशी, तुम्ही घागर भरली पाण्याने, आणि घागर पाणी भरल्यावर ते तोंड केवढं असतं घागरीचं, असं एवढं असतं. केवढं तोंड असतं बरं, केवढं तोंड असतं. मग त्यात घागर भरून पाणी एकदा तोंडापर्यंत आलं, वर सपाट पाणी भरलं घागरीत, तर पाणी भरल्यानंतर त्या पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब दिसतं का नाही? केवढं दिसतं? तेवढंच आकाश आहे का? जेवढा त्या घागरीच्या तोंडाचा आकार आहे, म्हणजे तेवढी उपाधी आहे. त्याला जल आकाश म्हणते. कोणतं आकाश? मग जेवढं तोंड आहे त्या घागरीचं, म्हणजे त्या घागरीमध्ये जसं पाणी बसतं तसं तोंड आहे, त्या तोंडा एवढं जागा, मग तेवढं जागा. तसं अंतकरण आपलं जेवढं आहे तेवढंच त्या स्वरूपाचं त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब. काय झालं त्यात पडलेलं प्रतिबिंब असतं, आणि ते प्रतिबिंब सत्य मानतं तो जीव. काय म्हणतो पहा ना, उदाहरण असं आहे, पौर्णिमा जवळ आलेली आहे, थोडीशी एक श्रावण भाद्रपद दिवस येतो, आभाळ आलोय, ते आभाळ पळत आहे, चंद्र उगवलेला आहे, आभाळ पळत आहे, आभाळ पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेला चाललंय, आणि चंद्र पूर्वेकडून उगवलाय, आणि ते आभाळ चाललेलं दिसत नाही, पण चंद्र मात्र पळालेला दिसतो. काय दिसतं त्यावेळेस आपल्याला? आता चंद्र पळायला दिसतो का आभाळ पळायला दिसत? बरं, आता चंद्र पळतो हे खरं का आभाळ पळतं हे खरं? पळत आहे काय? ध्यान नाही इकडं, पण पळत काय दिसत? हे भ्रमाचं लक्षण का सार्थ लक्षण? तसंच येत जीवाला ते अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब ते सत्य वाटतं. आता ते आभाळ पळत आहे पण जीवाला चंद्र पळतो हेच वाटतं ना पोरांना. तसं हे प्रतिबिंब खरं वाटतं, आणि खरं वाटलं की ते मग ते हलत नाही. ते वास्तविक कसं आहे सांगा बरं? प्रतिबिंब पडायला हल्लेलं दिसतं का नाही आपल्याला? पाण्यात पडलेलं प्रतिबिंब हल्लेलं दिसतं, नक्की दिसतं, पण बिंब हलतं का? मग जर बिंब जर हलत नसेल तर प्रतिबिंब हलतं का? मग हलते दिसतं याचं काय कारण? ज्या उपाधीत ते प्रतिबिंब पडले, प्रतिबिंब उपाधीत पडल्याशिवाय होत नाही. मग त्या उपाधीत पडलेलं प्रतिबिंब, ती उपाधी हलते, म्हणजे पाणी हलते. पाणी हल्लं की ते पडलेलं प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाचवलं, प्रतिबिंब सुद्धा हलत. तसं खरं सांगा, हा जीव जो समजा कुटस्थाचं प्रतिबिंब त्या अंतकारा बुद्धीमध्ये पडलं, मग ते बुद्धीत पडल्यावर ते आपल्याला हल्ल्या चालल्यासारखं वाटतं ते सगळं, पण असं ते सुद्धा काही करीत
करीना करवी, पण अंतकरणाच्या उपाधीमुळे ते हल्ल्यासारखं वाटतं. कशामुळं? वास्तविक चिंतन जर केलं तर सुखदुःखाला कारण अंतकरणात असणारी जी अज्ञानाची जी प्रतिबिंबता, त्यामुळे सुखदुःख चिटकतं. आणि महात्म्याला हे कळालंय की हे जे पडलं, हे जे आहे ते अज्ञान आहे सगळं, आणि त्यामुळं त्याला हे हल्लं आणि स्थिर राहिलं त्याच्याबद्दल काही आनंदही नाही, आणि स्थिर राहिलं म्हणून आनंद नाही, आणि हल्लं म्हणून दुःखही नाही. काय नाही? दुःख नाही, आनंद नाही. त्याला माहिती आहे हालतही नाही. मग सुख दुःख का नाही? अनुकूल प्रतिकूल झालं की सुख दुःख होतं. आपल्याला अनुकूल झालं की आपल्याला मग आनंद होतो, आणि प्रतिकूल आलं की दुःख होतं. अशी गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्या अंतकरणाच्या धारणेवर आहे. आणि या अंतकरणामध्ये जे असणाऱ्या खोट्या छटा आहेत, कशा आहेत त्या छटा? म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? आभास म्हटले. शास्त्राने त्याला काय म्हटले? भ्रम म्हटलंय. आणि भ्रम खरा असतो का? मग सांगा ना, आपल्याला जो भ्रम होतो पाण्यात सूर्य हल्ला, चंद्र हल्ला, हा भ्रम आहे का वस्तुस्थिती? लय हलतोय म्हणले ते असतो, पाहतो ते पाणी हलतं, काहीतरी त्याला स्पंदन पावतं, पाणी हलतं आणि हल्ल्याने दिसतो. तसं आपल्या अज्ञानामुळं हे सगळं हल्ले असतं, म्हणून आपल्याला सुखदुःख वाटतं. महात्मा सुखदुःखी का नाही? तर त्याला माहिती हे दिसतं हे सगळं काहीच खरं नाही, हे माझ्या अंतकरणाच्या उपाधीत पडलेलं प्रतिबिंब आहे. वास्तविक खोट आहे, पण आता जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत प्रतिबिंब आहे का नाही? उपाधी जोर प्रतिबिंब आहे का नाही? उपाधी येतो प्रतिबिंब आहे, आणि ते प्रतिबिंब उपाधीत पडलं, त्या प्रतिबिंब हलतच नाही, प्रतिबिंब हलत नाही, हलते उपाधी, आणि मग त्याला सुख दुःख त्याआधी लागतं. सत्य मानलं की चला. पण महात्म्याच ठिकाणी ही गोष्ट नसते. महात्म्याच ठिकाणी ही गोष्ट नसते. आणि म्हणून तो सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टांश कांचना, म्हणजे लोखंड, सोनं, चांदी, हिरा काय असेल ते सगळं लाटाकडं सामान असतं. कारण ते सगळं कसं मानतो तू? हे मिथ्या आहे जाणून, हे सगळं मिथ्या जाणतो. निंदा स्तुती हे सगळ्याला मिथ्या मानतो. का मानतो मिथ्या? तर ज्ञानोबराने याच्यावर चिंतन केलंय. पहा, तरी वस्त्राशी पाठी फुटी. सांगा, कापडाला माग पुढं खाली वर, कापड काय दुसरं? तंतू वाचून नाही सुता वाचून कीर्ती. अर्जुना, कीर्ती म्हणजे अर्जुन. सुता वाचून त्याला काही दुसरं, कापडा दुसरं काय सुता वाचून? कोणत्या इकडे लोल काढत काय निघन त्यात? सुतच निघन. वर कोणत्याही खालच्या बाजून घ्या, उजव्या बाजून घ्या, डाव्या बाजून घ्या, आतल्या बाजून घ्या, बाहेरच्या बाजून घ्या, सुतच आहे. दुसरं काय? हा, ऐसे सुये दिठी चराचर मधुपे. अशा विचाराच्या दृष्टीने हे आजपास चिंतन बरं काही. याचा अर्थ असा आहे, सर्वत्र माझा परमात्मा ओतप्रोत भरलाय, तो बुद्धिनिश्चय रे पाहायचा आहे. कशाने पाहायचा आहे? कशाने पाहायचा आहे? बुद्धिनिश्चय पाहायचा आहे. हा म्हणायचा विषय, बोलायचा विषय नाही, हा निश्चयाचा विषय. असं आहे. खरंच किती गोष्टी निश्चयावर चालल्या आहेत. सांगा ना, 18 वर्षे बापाची धन आणणारी मुलगी, राहणारी मुलगी, हा अक्षता पडल्यावर निश्चय होतो का नाही? इथं तरी काय करायचं? संत वचन, जेवढा ब्राह्मणाच्या वचनावर विश्वास आहे तेवढा आपला संतांच्या वचनावर विश्वास. दुसऱ्या दिवशी म्हणते माझ्या घरी कधी येतात, आहे का नाही? दुसऱ्या दिवशी काय व्हायचं? अरे अक्षता पडली नसता, पाठ बदलला की लगेच ती माझा नवरा आहे. नाव कोणाचा नवरा म्हणून घेतली? आहे का नाही? किती वेळात पाठ बदलल्याबरोबर अंतरपट काढला, पाठ बदलला की लगेच नाव घेते. लक्षात आलं का? कारण इतके जलद. पण आपल्याला ते पटत.
पण संत म्हणतात देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे न म्हणे देह माझा मग भरवसा केळन. सांगा ना, पण पटतं का आपल्याला आपण देव येत म्हणजे आम्हाला देव म्हणजे आमचं आम्ही देव म्हणतो पण आम्ही देहासकट देव व्हायला जातो. सांगा आपल्याला देव वाटत नाही का आपण, पण देहासकट देव वाटतो का आपला अधिष्ठान देव वाटतं, हा मोठा प्रश्न आहे. होय, आपली नजर द्या काढली, आपली नजर कोणी काढली आहे? म्हणून म्हणलं या देहाच्या बांधडी न पडीची, सुखदुःखाच्या सागरी न पडीची, सुखे सुकृपा घडी हे माझी अंगा. हे देहाच्या बांध नको ना दिलं द्यायचं, तू देह नाहीसेस. न म्हणी देह माझा, देहाच्या निराशी माझी आईशी काया जव नव्हे. विचार जर चांगला केला तर महाराज हे महात्म्यांचं देह नाही, हे दुसरीकडे नाही मिळत, दुसऱ्या बाजारात नाही मिळणार तुम्हाला. दुसऱ्या बाजारात सगळं मिळणार पण हे नाही मिळायचं. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे हाच. किती येडे घातले याला महत्व नाही. आपल्याला आपली ओळख होणं हाच परमार्थ आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपायला भाजे नवे हिंडावे धुंडावे. हिंडावं लागत नाही त्याला धुंडावं लागत नाही, कारण त्याला परमार्थ म्हणतात की हे आपल्या स्वरूपाची ओळख करून घेणं. ओळखीला हरी जिही हृदय मंदिरी. जी काय करते चाललंय ना आपलं, चलून द्या. नाही एवढं ऐकाय बोलवलंय त्यांना. बोल मग काय चाललं असेल तिकडे त्यांच्या जागेत सापडलेल्या गोष्टी असं तुम्ही तिकडे घेऊन गेले. मला चिरा म्हणजे टरबूज. चला लक्षात आलं का? परमार्थ म्हणजे सर्वत्र भरलाय तो वासुदेवी. सांगा ना तुम्ही नदी डोंगर नदीच्या कडेचे येत, तळ्याच्या कडेचे येत, तळ्यावर लाटा दिसत नाहीत का? अगदी लहान मोठ्या किती कलर दिसत. मग लाटा आहेत का पाणी? पण दिसतात ना लाटा. लाटा खऱ्या का पाणी खरं? तसं आहे जगत दिसतंय रूपाने लहान मोठ्या रूपात आलं जगत खरं का? त्याच्यातलं अधिष्ठान असणारं ब्रह्म खरं. पण अधिष्ठान जसं उपाधीमध्ये सुतलत नाही. सांगा ना आता सुत नाही दिसतं आम्हाला, कापड दिसतं लाल हिरवं पिवळं गुलाबी चौकड्याचं फुलाचं कापड दिसतं. पण आहे काय? या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी ते तत्वज्ञ संत काय कापसाच्या पोटी आहेत कापडाच्या गाठी. ते वेडत याच्या दृष्टी कापड. अरे त्याला वेडे घातले, त्याला मग त्याला ते विणलं, मग कापड झालं. ते कापस लगेच कापड झालं का? जसं त्याला वेडे घालावं लागते, पिळा घालून त्याचा धागा तयार करायचा आणि मग धाग्यात धागा गोतावला की मग कापड तयार. तसं हे जगत माझं स्वरूप. कसं पाहायचं तर जसं वासराच्या पाठीपुटी स्वतः वाचून नाही केली. आज स्वतः वाचून काहीच नाही. ऐसे स्वेदिठी चराचर मध्ये असं हे सगळं चराचर माझ्या रूपात पहा. हा प्रबोधी म्हणून सुख दुःखास दिसे सारखं कंटाळे आचार्य ऐशी रिपू भक्ता जैसे हरिची देणे. म्हणून सुख दुःख कसं असावं की सुखाला तेवढंच दुःखालाही तेवढंच. दुःखाचा कसा कंटाळा येतो आपल्याला, तर सुखाविषयी तसं असावं अंतःकरणाला. सुख आलं की मला दिवस जाऊच वाटत नाहीत. ते सुखाचे दिवस आणि दुःखाचे दिवस जात नाहीत. सुखाचे दिवस जाऊ वाटत नाहीत. किती आले तरी महाराज होय गोष्ट अशी 50-60 वर्ष महाराज
अगदी आनंद दिवस गेले असते त्याचे. तोवर चांगला बसवतो, 50-60 काय रोग राय नसते, काही पिढा नसते. आणि पण दुःखाचे दिवस झाले ना की जातच नाही तुम्हाला. नको नको झालंय, 10 वर्ष झाली तुम्हाला, नको नको झाले. या साखरेने नको नको केलं. किती जर झाली, याच्या आधी 60 वर्षे भोगले त्याचं काही नाही वाटलं. कारण गोष्ट अशी आहे की भगवंताचं देणं रिपू आणि वैरी आणि भक्त हरितेने सारखे. मग तसं आहे ना, तसं आपण सुख दुःखाला सारखी किंमत द्यावी. जसा तो हरीला ज्या पुतण्याला दिलं तेच यशोदेला दिलं, तेच पुतण्याला दिलं. जे प्रल्हादाला दिलं तेच हिरण्यकश्यपूला दिलं. दोघांना देणं सारखंच. जे प्रल्हादाला दिलं तेच शिशुपालाला दिलं, उद्धवाला दिलं ते शिशुपाला दिलं. असं देणं हरीचं सारखं आहे. तसं सुख दुःख काय एरवी तरी सहज आहे, सुख दुःख तेच सहज आहे. कोणाला सुख दुःख सेवन करतो, कोणाला सुख दुःख चिटकतं. तसं सुख दुःख आहे का? होय, सुख दुःख आहे का हा प्रश्न पहिला सोडवला लागेल. हो, सुख दुःख आहे. मग भोगितो त्याचं काय? ज्ञानोबराय सांगतात की एरवी तरी सहजे सुख दुःख तेच सेविचे. कोण सेवन करतो सुख दुःखाचं? तर देहजळी व्हायचे मासुळीचे. जो देहरूपी जळात मासुळ घेऊन खेळतो. कोणत्या जळात? देहरूपी जळात. देहरूपी तेवढाच होतो, तेवढाच फिरवतो गुरु 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 तेवढ्यातच. मग त्याला सुख दुःख भोगावं लागतं देहरूपी जळात. आणि जोपर्यंत देहरूपी जळात आहे, म्हणून आधी देह काय खरा? देह संबंधी पसार आहे. बुजगावने चोरा रक्षण. पहिली गोष्ट देह खरा नाही, पण आम्हाला खरा वाटतो म्हणून सुख दुःख येत ना. आणि ठेवून देहाच्या विषयीचं बात केलं संतांनी. देह तो पाचाची झाली, कर्माचे गुणी गुंतले. भो तशी चाकली जन्मोच्या काळगाळाचे तोंडी घातली लोण्याची गुंडी माशी पाकली तो हे सरे देहाची दशा. तरी त्याच्यात नाही लागलं. काय करतो? त्याच्याच नाही लागतो. असं असणार. मग तोच सुख दुःख भोगतो. आता ते तवईने सांडिली. आता ज्याने हे सांडलं, मी देव हे सांडून दिलं, आहे स्वस्वरूपेशी मांडली. सस्यांती निवडले बिनजैसे. काय झालं? ज्याने आता हे सांडून दिलं, कोणतं? मी देह आणि स्वस्वरूपाला मिळालंय. आणि शेवटी शेल्क बी निवडून काढतो ना. काय सांगते? जसे शेतीतील परिपक्व धान्याची मळणी केली असता शेवटी भरीव कणीस बीजकण हे कोंड्यातून अगदी वेगळे काढावे, त्याप्रमाणे तो देहमहिमा ते तादात्म्य त्याने टाकले आहे. देहाभिमान व त्या आपल्या आत्मरूपाने चिच्चिर होऊन राहिला आहे. काय केलं? कसं काढलं? जसा कोंडा परिपक्व धान्य कंस पिकले, म्हणजे धोड झाली, निबार झाली. आता काय झाले? पांढरे पडले कंस. आता काढायला ज्वारी हरकत नाही. ज्वारी काढली त्यावेळेस आता ते कंस वाळले. जसं त्यात भोसकडून दाना वेगळा करतो तसा अगदी बुद्धीने ती बुद्धी आणि देहभावातून वेगळी करून कोंड्यातून वेगळी करून आत्मभावात घालायची. कोणत्या भावात? आत्मभावात. बीज जसं काढते तसं. जैसे का ओघ सांडून गांग, किंवा दृष्टांत दुसरा दिला. जशी गंगा 1000 किलोमीटर वाहते. कुठपर्यंत वाहते? रिघोनी समुद्राच्या अंग. जोपर्यंत समुद्राच्या अंगावर जात नाही तोपर्यंत. समुद्राच्या अंगावर गेला मात्र ओघ संपत होते. निस्तरी लगबग खळाळाची. मग काय होतं? ते खळवळात ते सगळं थांबून जातं.
आहे नाही. मागं लय पाणी वाजतं गंगेचं, खळ 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 वाजतं, धब 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 धब. आता जर हिमालयात गेलं तर महाराज पाणी आपटते किती वाजतं. उतारला खळ 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 पाणी वाहत असतं असं, आपल्याकडं ह्या लागणार त्या लागणार आदळ तिळं वाजतं ते. पण तेच एवढं वाहणारं नाचत येणारं पाणी ज्यावेळेस समुद्रात येतं ना त्यावेळेस त्याचं खळं थांबतं, वाहनं थांबतं. तसं स्वरूपाचं ज्ञान नाही तोपर्यंत मला सुख दुःख आहे. पण आता स्वरूपाचं ज्ञान झालं, जे मी नाही हे ज्ञान झालं, महाराज आता तिथून तो निघाला की आता सुख दुःख नाही. जसं त्याला ते आत्मस्वरूप गंगात समुद्रात गेलं तिला धावणं नाही, तर स्वरूपाचं ज्ञान झालं त्याला आता परत येणं जाणं नाही, सुख दुःखाचं. ते बी आपण पाची जया त्या पद्धतीने ज्याला ज्याची वस्ती आपली आपल्यातच झाली आहे. कुठं झाली वस्ती? आपण पेया जया, म्हणजे आपलीच आपल्या ज्याला वस्ती आहे, दुसरीकडे शोधायची गरज नाही. वस्ती झाली का धनंजया? ज्याची वस्ती आपल्या आपल्यातच झाली, तया देही पैसा सुख तैसे दुःख. त्याला मध्ये असंबंधाने सुख आणि दुःख सारखंच. ज्याला अशिष्ट झाली त्याला सुख दुःख सारखंच. त्याला सुख दुःख वेगळं, व जीव दे ज्या त्याला सुख दुःख. पण ज्याला आत्मस्वरूप झाली त्याला काय नाही महाराज. बेंड आलं तरी तेवढाच आनंदी आणि निरोगी राहिलं तरी तेवढाच आनंदी. जय त्याच्याविषयी त्याला काय सुख दुःख नाही. अलग लक्ष. रात्री तैसे पाहले. रात्री तैसे पाहले हे धारणा जीवी एक झाले, आत्मारामध्ये हे आतले द्वंद्व तैसे. काय झालं म्हणले, रात्रीच चालले प्रवास करीत आणि एक असा खोड दिसलं, बाबळीचं खोड किंवा नंबऱ्या डोपा का डोकी इतका कमर इतका का असणार, आणि ती गप्पून पांढरा चमकला अंधारात प्रवास करत असताना त्याने थोडं सोना दिलेला असं. अरे म्हणलं पांढरा गडी दिसतोय, काय दिसतो? डचकला लगेच, पांढरा गडी दिसतोय मानला. धारणा म्हणजेच खांब, धारणा म्हणजे खांब किंवा आपण स्थानू म्हणजे खांबाबलीचं खोड, पण खांबाला धारणा म्हटले शास्त्रात. तर तो जसा रात्री त्याने पाहिलं, हे धारणा जीवी एक, धारणा जीवी एक झाली, आत्माराम देह आणले द्वंद्वचे. तसं आत्मरूप स्वरूप ठिकाणी द्वंद्व आलं, द्वंद्व. मग आता तो असणारा लाकूड पण तो पुरुष दिसायला लागला का नाही? लाकूडच पण काय दिसायला लागला? पुरुष दिसायला लागला. त्या न्यायाने काय वा, इथे अर्थ वेगळा सांगितला. घरामध्ये खांबे, आता हे बिंब, ह्या बिंबाला दिवस रात्र काही ज्ञान आहे का? दिवस उगवला बुवा, रात्र झाली बुवा, नाही. दिवस रात्र नाही. जेव्हा उजडलं त्याला दोन्ही सारखे, अंधार पाटला काय रात्र झाली काय. ते म्हणतो का यार आता अंधार पाटला दिवे लावा ना, खांब म्हणतात का? किंवा आता दिवस उगवलाय बुवा, आता उजडला तर दिवे बंद करा. हे दोन्ही गोष्टी तो सांगत नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूपी रममान झालेल्या गुणातीत पुरुषाचे देहात प्राप्त होणारे सुख दुःख ही दोन्ही सारखीच असतात. कसे? दृष्टांत दिला. खांबाला जसा उजेड आणि आधार सारखाच, तसा तो आत्मज्ञानी पुरुषाला सुख दुःख सारखीच. का सारखे? कारण ते सुखालाही जाणीत नाही आणि ते दुःखालाही जाणीत नाही. खांबासारखा का नाही जाणीत? कारण सुख दुःख आम्ही मानले म्हणून आले. वास्तवात सुख दुःख आहेत का? मग असे बोलू गेलो, अनुकूल आणि प्रतिकूल वस्तू, अनुकूल वस्तू मिळाली की आनंद होतो, सुख होतं, आणि प्रतिकूल वस्तू मिळाली की दुःख होतं. वास्तवात अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही वस्तू खऱ्या आहेत का? पण अनुकूल मिळाली, आपलं अनुकूल झालं ना. आता एक गोष्ट घ्यावा, सर्प आहे, सर्प. सर्प जर आपण पाहिलं तर काय करणार? पहिली गोष्ट घाबरणार.
घाबरलं की मग काठी का चिमट्या सांडशी काहीतरी पाहणार, त्याला धरणार, मारणार. आपण सर्प एक सर्प, आणि तोच सर्प गारुड्याने पाहिला. आता तो घाबरणार का? तर आनंद होणार सापायला का? आनंद वास, आपलं काम मिटलं म्हणलं, आता खेळायचे आयुष्यभर पोट भरणार याच्यावर माझं, मला धरतो त्याला, तो आनंदी होतो. आता वास्तविकता साप भीतीचा प्रकार आहे का? आणि भीतीचा प्रकार म्हणावा तर गारुड्याला आनंद होतोय, आणि आनंदाचा प्रकार म्हणतो आपल्याला भीती वाटते. का वाटते ही भीती? आम्हाला प्रतिकूल आहे, कारण आम्हाला माहिती चावला की मरणार, आणि गारुड्याला माहिती सापडला की काम. आता आपण याचे पैसे कमावणार. वास्तव साप सुखी बी नाही दुःखी बी नाही, पण आमच्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानावर येतं सुखदुःख. मग सांगा, खरं सांगा, सुखदुःख खरं आहे का? माऊली आले की आनंद झाला, दादा भाऊ आले की दुःख झालं. आता वास्तविक माऊली तर दादा भाऊ काही बदलली, पण माऊली अनुकूल येत आम्हाला, दादा भाऊ प्रतिकूल येत. आता हा आमच्या अंतःकरणाचा भाव आहे, एक अनुकूल प्रतिकूल येत. वास्तविक पाहता हा आमच्या अंतःकरणाचा भाव आहे. पण महात्म्याला माहिती अंतःकरणच खोट आहे. तर अंतःकरणात उठणारे भाव खरे कसे? काय एरवी मन हे नाव कल्पनेची सावयव. मन हे वास्तविकता कल्पना आहे. मग कल्पना खरी असते का? पण तरी पण एवढं कल्पनेत असून सुद्धा जीवाला मात्र वस्तूला जीवत्व आणते. ब्रह्म वस्तूला काय करतं? जीवत्व आणतं. अंतःकरण हे असणारी बुद्धी कोण आणतं जीवत्व? याला अंतःकरणात प्रतिबिंब पड म्हणून जीवत्व ना. विशेष्य विशेषण विशिष्ट. विशेष्य ब्रह्मचैतन्य कुठं असतं? ते विशेषणामध्ये अंतःकरणामध्ये त्याचं म्हणजे बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडलं ते विशेषण, आणि तेच विशेषण म्हणजे विशिष्ट म्हणजे जीव. कोणी आणलं जीवत्वाला? आता अंतःकरणात उपाधी पडली म्हणून नसणार, अंतःकरणात प्रतिबिंब पडलं म्हणूनच. आता एवढा ब्रह्म व्यापक असणार ब्रह्म, पण त्या ब्रह्माचं प्रतिबिंब एकदा सत्वगुण माहीत पडलं की त्याला विश्वरत्व येतं. मग त्याला खाली येतं. कोणामुळे त्याला बारीक केला? कोणी बारीक केला त्याला? मायेच्या उपाधीने त्याला बारीक केला ना. कारण त्याला वस्तूला त्या असणाऱ्या बारीक बनवायचं काम, संकोचित बनवायचं काम हे अंतःकरणाची उपाधी करते. आणि ती अंतःकरणाची उपाधीच खोटी ही महात्म्याला कळाली. काय कळाले महात्म्याला? मग आता हे खोटी उपाधी कळाल्या त्याला मग त्यातले उठणारे खरे वाटते का? स्वप्न ज्याला खोटं कळालं, मग एखाद्या स्वप्नात पैसे आलेले, डिकचे डिक पैसे आले, जागा झाली तर रडत बसतो का गेली म्हणून? का बरं नाही रडत? त्याला म्हणजे स्वप्न पडले खोटे. स्वप्नातलं कुठं काय ज्ञानदेव म्हणे पाहता स्वप्नाचे चेहरे, हे स्वप्न ते जाणार आहे. मग त्याच्याविषयी कोण येडा रडतो का शान रडतो त्याच्याविषयी? अशी गोष्टी. आणि म्हणून त्याप्रमाणे महात्म्याला ते सुख दुःख का चिटकत नाही? तसं त्या असणाऱ्या खांबाला रात्र आणि दिवस प्रकाश आणि अंधाराचं काही नसतं, तसा तो असणारा महात्मा असतो. कारण ते त्याला त्या येणार सुख दुःख येणं जाण्याचं काही चिटकत नाही. ज्ञानोबा सांगतात. चल पै निद्रिताचे अंगेशी. आता झोपलेला मनुष्य काय म्हणले? निद्रिताचे अंगी सर्प कदैशी उर्वशी. आता झोपलेला गाढ झोपला मनुष्य, त्याचा जरी सर्प झोपला येऊन लोळला काय, किंवा उर्वशी येऊन झोपली काय, त्याला काय त्याचं? निद्रिस्ताच्या शेजारला सर्प का उर्वशी? सर्प आला म्हणून त्याला काय त्याचं काय? त्याला सर्प हे ज्ञानच नाही होत. हात लागला तर गारला तर डच करतो, पण हात नाही लागला तर तसं आपल्या जवळून किती केवळ रात्री सर्प जात असतील ना, नसतील जात. किंवा उर्वशी येऊन शेजार झोपली तर त्याच्याविषयी त्याला काय वाटत नाही. का नाही वाटत? कारण तो झोपत असतो. तेवी स्वरूपस्था सरिसी देही दोनवे. जसे त्या झोपेच्या शेजारी असणारा झोपणाऱ्या माणसाच्या शेजारी जसं सर्पशी, तसं स्वरूपात जो जागा झालेला आहे, स्वरूपाच ठिकाण जे स्वरूपस्थ जो झालेला आहे, स्वरूपात ज्याचं अस्तित्व झालेलं आहे आता, त्याच्या संबंधाने देहाचे द्वंद्व येते. कारण द्वंद्व कसे येतं?
जसे मग ते आता झोपेतले स्वप्नातले पदार्थ जसे मिथ्या असतील तसे झोप द्वंद्व याला मिथ्या आहेत सगळे. कारण तो काय एक नाही का प्रमाण, जिथं महात्मा जागा आहे तिथं जग झोपलेलं, जग जागा आहे तिथं महात्मा झोपलेला आहे. जग प्रकृतीच्या ठिकाणी जागा आहे, महात्मा प्रकृतीच्या झोपलेला आहे. म्हणजे महात्मा जगताच्या ठिकाणी कसा झोपलेला आहे आणि स्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे, आणि जग स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेलं आहे आणि या संसाराच्या ठिकाणी म्हणून बोला बोलणे बोले जागे बाहेर आत जागे बाहेर आत निजेली. जागे बाहेर पण आत मात्र सगळे डराडर घोरात. मग असा महात्मा आत जागा असतो, बाहेर झोपलेला असतो. म्हणून त्याला हे साधी आते दोन तसे येते. ते खराच नाही त्याचा काय विषय. मला सांगा, स्वप्नात आपलं मरण पाहिलं म्हणून जागा झालं कोणी सावड्या निघत का मग ते खोटं समजते त्याला. म्हणून ते दोन कुठे समजतो तो. चला, म्हणून तयाच्या ठाई शेना सोनिया विशेष नाही. म्हणून त्याच ठिकाणी शेण आणि सोनं विशेषत्व नाही त्याला काही तसं. शेण आणि सोनं सारखं. रत्ना गुंडिया काही नेणे वेदू. रत्न आणि दगड, गुंडा म्हणजे दगड सारखं, त्याला काय किंमत. रत्न आणि काय महाराज तळली त्यास माहिती. परिसा भागवताच्या बायको कोण महाराज रामदेवाच्या बायकोनी परी सांगला होता. ती म्हणली बया आमचे भक्त, आमचे देवीचे भक्त म्हणजे आमचे रुक्मिणी मातेचे भक्त मालक रुक्मिणी मातेने म्हणजे आमच्याला परीच दिला आणि रोज थोडं थोडं लावतो, सोनं करतो. आणि ती म्हणजे बायाचं काय पाणी भेटलं म्हणले, मग आम्हाला द्या थोडंसं एक दिवस घेऊन जा. पण म्हणले लगेच आणून देते. पण लोखंड तर पाहिजे ना लावायला घरी. लोखंड तर असावात ना. पहिली गोष्ट परिसरात पण लोखंड सुद्धा घरात ठेवलेलं नाही म्हणल्यावर. आणि झाले बस संध्याकाळ बोलले आणि मी परीस आणला, पण मी ते लोखंडच नाही लावायला. म्हणजे बघू कसलं परिशी घेतलं. विठ्ठल 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 करीत आपली निघाली. कुठे गेले चंद्रबागेत. दिलं चंद्रबागेत फेकून. आले घरी म्हणजे तिचे आजूबाजू म्हणले परीस. त्यांनी पाहायला न्यायला कुठेतरी येते घेऊन ते. एक दिवस झाला, 2 दिवस झाली, तिची बायको आली भांडायचं. तो आला भांडा म्हणला संत आहे म्हणला, लबाडीत म्हणला, चोर येत. माझा परीस घेतला म्हणले आणि परीस झाकून चोरून ठेवला म्हणले. आता नाही म्हणून सांगतोय म्हणले. ते म्हणतो मी समज. ते म्हणले मी दिला टाकून मी चंद्रबागेत. मला माहित नाही मला बाकीचा मला परीस पाहिजे. असं गाव गोळा केला महाराज आरडा वारडा करून परीसा भागवताना. बरं तुला परीस पाहिजे ना म्हणली, चल नेला. मग चंद्रबागेकडे गेले, घातले कपडे काढले आणि गेले चंद्रबागेत. एक बुडी घेतली वंजळ भर काढली. म्हणजे तुला याच्यातला कोणता येते, कोणता आहे तू घे याच्यातला. मला उचलला, प्रत्येक उचलायचा लोखंडाला लावायचा, सोनं व्हायचं, प्रत्येक खळावलं. महाराज सगळेच टाकून दिले, पाय दिले रामदेवाचे. कारण गोष्ट अशी महत्वाची आहे की महात्म्याच्या ठिकाणी हा भावच नसतो. आणि ज्याचा भाव असा झालेला आहे व्यापक, म्हणजे ज्याला महाराज हे सगळं मिथ्या झालंय, त्याचं वैतकरीत ते म्हणून ते होतंय. त्याच काय होतंय, कारण बघा गोष्ट अशी आहे, दुःख कोण भोगत, दरिद्रता कोण भोगत. पैसे नाही तो दरिद्री नाही बाबा. ज्याला आशा आहे तो दरिद्री आहे. पैसे नाही तो दरिद्री आहे का. ज्याच्याकडे लोभ ममता आशा हे ज्याच्याकडे नांदत ना, तो किती कोट्य दिसा असला तरी ते भिकारी. आणि ज्याच्याकडे हे नाही ना, ते रोज भिक्षा मागून 5 घर खाऊ द्या. म्हणून म्हणलंय तुकाराम महाराज काय, लोभ ममता दवडा आशा उदर वेतेचा ओळसा न करी आणि कासा यासा वासुदेवा वाचोनी. कारण हे लोभ आणि मनात नाथांप्रमाणे नाथ सांगतात की हे दुःखाला कारण आशा आहे. तुमच्याकडे संपत्ती आणि महात्म्याला आशाच नाही. आणि आशा नाही म्हटलं, आता बघा सांगणार नाथांसारखे श्रीमंत नव्हते. मला रोज पोळ्याचं जेवत होतं देवाला.
आपण सण सोडून पोळ्यात नाही होते देवाला जातो का? पण नाथाची तर रोज पोळ्याचं, अरे गावभर पोळ्या खाण्यासाठी तर आला होता तिथं. एक दिवस पोळ्या खाल्ल्या, बारशीला आले ना नाथा ते दर्शनला पैठणला, आणि गावभर पोळ्या खाल्ल्या, परत जेवणच नाही केलं. जेवण नाही केलं, जेवण करणं 8 दिवस झाले, काही खाई नसती पोर. आता गरीबाचं घरची परिस्थिती, आता काय करावं. मला शेवटी त्या बाईने कडव घेतलं ना, नाथ म्हणले ह्या बाई पोराने म्हणले गेलंय तसं, जिथं पोळ्या खाल्ली ते पोळीच मागते, दुसरं काही खाई नसते. नाथा सांगितलं म्हणलं काय राहू दे म्हणलं, इथं आमच्या रोजच पोळ्याच नव्हते, खाई ना म्हणलं त्यातली 2 पोळ्या काय तरी त्यात. आयुष्यभर पोळ्या खायचं राहिलं बरं असते, किती श्रीमंत असते ना. पण तेवढे श्रीमंत असून महाराज स्वतः श्रीखंड्या पाणी वाहत होते. श्रीमंतीची बी जाणीव नाही. आणि काही महाराज संत रंका बंका मोड्या वाहून जीवन जगत होते. त्यांचं ते काय घेतलं त्यांनी ते सगळं, ते त्यांचा कुंभाराचा धंदा होता, ते सगळं खरे. पण तरी पण एवढं असून खुश. कड पाडलेलं होतं वाटेवर, कडे एक हातातलं, आणि ते चालले पुढं. रंका चालला मागं बंका, आणि त्याच्या मागे त्यांची वंका. आणि रंकाने पाहिलं तिकडे, बंकाने म्हणला सोन्याच्याकडे, पण म्हणला माग आपण पाहिलं आपल्याला हे वैरागी, पण बायकून जर पाहिलं त्याने उचललं तर. आणि त्यांनी पाणी माती टाकली त्याच्यावर, यांनी कागड्या पाणी माती टाकली. मग तिने पाहिलं तिकडे, हा म्हणजे पोरगी मागून यायची, मग त्याने हिने परत माती टाकली. तिने पाहिलं, ती आली, तिने पाहिलं, यांनी का माती टाकली, मग तिने पाहिलं तिकडं, ती मोठ्या मोठी रडायला लागली. म्हणजे तुला रडाय काय झालं? म्हणजे तुम्ही, मला नव्हतं माहिती, म्हणजे माझे आई बाबा एवढे, म्हणजे एवढी येडे येतं. म्हणजे का तुम्ही मातीवर माती टाकली, म्हणजे तुम्हाला काय शहाणं म्हणावं का म्हणले बाबा. म्हणजे बंकाला काय दिसलं, ते वंकाला ते सोनं नाही दिसलं, माती दिसली. महाराज मारला आपल्याला मातीत सोनं दिसतंय. कारण असा जो महात्मा आहे, रत्नगुंड्या काही नाही जे भेदू, त्याला रत्नगुंड भेद नाही. मग अशा महात्म्याला दुःखी कसा होईल तो, सांगा बरं मला तुम्ही. किती पैसे हरवले मी दुःखी होईल तो, आणि किती संपत्ती दारात आली म्हणजे तो सुखी होईल. त्याचं समाधान हेच घरी. काय म्हणतो, समाधान हेच त्याचं घरी, दुसरं काही नाही. असा महात्मा. चला, घरा येऊ पा स्वर्ग, स्वर्गाची संपत्ती दारात येऊ, किंवा का वर पडावा, का वर पडो वाघ, किंवा वाघ या शरीराला पुढे येऊन झोंबू, परी आत्मशुद्धीशी भंग करा नाही. स्वर्गाची संपत्ती जरी सगळं अनुकूल झालं, बायका पोरं संपत्ती सगळं राज्य अनुकूल झालं, तरी मला त्याच्यात ते ओरळत नाही. किंवा आता काय झालं, वाघ म्हणजे रोगाने पिडला, आता सगळीकडून रोग झटात येत, तरी पण महाराज त्याच्या आत्मभंग, आत्मस्वरूपात भंग नाही. आत्मस्वर्गाचा सुखात जर नांदतो तरी त्या आत्मस्वरूपात भंग नाही, आणि रोग येऊन नांदत येत तरी त्याविषयी तो त्यात दुःखी नाही. त्याच्या आत्मस्वरूपामध्ये त्या भंग, आत्मस्थितीत भंग नाही, असं महात्म्याचं असतं. का बरं? त्याला माहितीये मी सोडून बाकी सगळे येत ते माईक. माईक म्हणजे खोट, लटक. लटक म्हणजे नाही का, नाही आहे पण नाही, अनिर्वचनीय म्हटलं शास्त्र असे. तर असं असणार ते. म्हणून ते आत्मस्भंग नाही. निवडले 9 उपवडी, जाळी नेले न विरवडी, साम्य बुद्धी न मोडे तयापरी. काय एकदा निवडलं, निवडून एकदा वेगळं केलं की, एकदा निवडायचं ज्ञान झालं परत तरी मिसळलं तर निवडत येतं की नाही. किंवा जाळ बीज भाजलं किती परत उगवतं का. त्याने साम्य बुद्धी न मोडे तयापरी, त्याची साम्य बुद्धी मोडतच नाही कशीच. जरी तो जगात वागत असला पण तो अधिष्ठाना सोडून पाहतच नाही. जगात राहत होतो, सर्व व्यवहारही करतो, पण पाहताना मग बुद्धी निश्चय मात्र अधिष्ठानाचा असतो. त्याचे साम्य दशा, ते साम्य तो मोडत नाही.
हा ब्रह्मा ऐशी निसतं विजय, हा ब्रह्मा आहे म्हणून एखाद्याने त्याचं स्तवन केलं का नीच म्हणून निंदीचे किंवा म्हणले हे नालायक आहे, म्हणले काय खरे नीचांचं, असं निंदा केली. परी नेने जळो विझो राखोंडी, जैसे राग जळत बी नाही आणि इजतही नाही. इजत नाही काय, पेटली ती इजत, म्हणजे पेटतच नाही ती इजत कशाला, आहे का नाही. तसं ते असतं महात्म्याचं. महाराज ते नीच उत्तराने ते खोचलाही जात नाही आणि स्तवन केलं म्हणून फुगतही नाही, राखोंडीसारखा असतो तो. तैसे निंदा आणि स्तुती नये कोणीची व्यक्ती, नाही अंधारे का वाती सूर्या घरी. असंही म्हणलं बाबा, निंदा आणि स्तुतीने त्याला काय अंतकरणाला काय भोकं पडत, स्तुती केलं म्हणून अंतकरण फुगत नाही, निंदा केली म्हणून त्याला भोकं पडत नाही. कसं तर म्हणले रात्र झाली, म्हणले आपली देवा लावलं पण सूर्याचे तर काय भानगड असं गड्या, आपल्या घरी झालं लावलं पण सूर्याच्या घरी अंधाराला काय दिवा असन, लाईटला असं त्याने तर लाईट असन का मेणबत्ती लावली असन का ते पंथी लावली असन का समय लावली असन का हिलळ पेटवलं असन, असं म्हणावं लागतं. कारण सूर्याच्या घरी कधी अंधार. तस महात्मा आत्मस्वरूपाने रमलेला असतो, त्याला कोणत्याही प्रकारची सुखदुःख लागत नाही. का बरं? कारण तो सगळं जग आपल्यासारखं पाहतो. आपणच विश्व झाला, भेदभाव सहजच गेला. सांगा ना मग, जिथं मग ते सांगितलं पहिली जो व्यासी तरी वस्त्राचे पाठीपोटी. सांगा ना, जसं त्या कापडाच्या पाठीपोटीमध्ये म्हणजे आतमध्ये बाहेरून, आतून बाहेरून, खालून वरून जसं सुतच आहे, दुसरं काय. तस ऐसे सुवेदिठी चराचरी मधुरूपी, अशी दृष्टी माझ्याविषयी चरत असावी. जसे कापडामध्ये सुतच आहे तसं सगळ्या जगात मलाच पाहावं, आणि जो मला पाहतो त्याला सुख दुःख नाही, त्याला सुख दुःख नाही. मग कोणता सुख दुःख आहे? जो देह जळात नांदतो, जो देह जळापुरता होतो, देहापुरता होतो, त्याला सुख दुःख आहे. पण जेव्हा देहाच्या भावाला ओलांडून गेला आणि आत्मभावाने जागा झाला, त्याला मात्र सुख दुःख नाही. आणि म्हणून सद्गुरूचा बोध असा आहे, सद्गुरू आपल्याला देहभावातून काढून आत्मभावात नेऊन घालतात. काय केलं सद्गुरूंनी? प्रबोध दिला. म्हणजे काय केलं आम्हाला? हे जे जगत आहे, सत्य वाटत होते, जगत सत्य नसून स्वप्न आहे. प्रबोध दिली यावेळी स्वप्नीची दिंडीमा, हे दिंडी स्वप्नात नाही का दिंडी येते, मग कवर दिंडी चलते स्वप्नातली पंढरपुरापर्यंत. जागा होत नाही तर जागा झाला की मावळली. तसं अज्ञानाची निद्रा आहे तोवर जगत आहे, पण स्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला. जगत नाही आहे का? नाही. नाही का? मग आहे. आहे नाहीच्या पलीकडे असणार आहे. ते आहे म्हणावं तर सत्य नाही, नाही म्हणावं तर प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव अनिर्वचनीय. आहे म्हणावं तर सत्य नाही, टिकत नाही. नाही म्हणावं तर प्रचिती दिसतंय, लोक नाही कसं काय म्हणतात, तर हे अनिर्वचनीय. आता मला परत आलं सांगायचं पाहिजे, दोरीवरला सर्प आहे का? मग नाही का? त्याला अनिर्वचनीय म्हणतात. हे तसंच जगत आहे. मग ह्या जगताकडे पाहताना जर ज्ञान दृष्टीने जर पाहिलं तर जगत न झाला प्रपंच, आहे परब्रह्म. दोही ठाई न सर्प न जगत, ते स्वतंत्र परब्रह्म मीच असे. कोणी दोरीच्या ठिकाणी सर्प नाही आणि स्वरूपाच्या ठिकाणी जगत नाही, मग काय? सगळं परब्रह्मच नटलं. अशी गोष्टी. आणि सद्गुरूने दिलेला उपदेश, हे सद्गुरूचं ज्ञान आहे. याला जोपासणं हे महत्वाचं आहे. आणि मला जे जिताल तिथं राहून जोपासावं. उग बावळ्यावानी हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे काही करू नये, काही गरज नाही. तुम्ही सांगा बरं, तुम्ही किती माणसं गर्दी होऊन कार्यक्रम करायला, याला महत्व आहे का सद्गुरूने सांगितलं ज्ञानाची जोपासना करणं महत्वाचं आहे? हे लौकिकासाठी होईल. दादांच्या कार्यक्रमाला म्हणले 10,000 लोक आले, 5,000 लोक आले, 8,000 लोक आले. पण हे जे दिलेलं महात्म्याने ज्ञानी, त्या ज्ञानाची जर जोपासना केली तर महात्म्याचा खरा आनंद तिथे आहे.
कोणतं ज्ञान? हे ज्ञान आता सांगितलेलं. हा सर्व परमात्मा नटला आहे, तो परमात्मा हे माझं स्वरूप आहे. या बोधावर राहणं म्हणजेच खरा दादांचा असणारा खरा सत्संग. दादांचा आणि सत्संग हा काय लय माणसं जाऊन नसतो बराच. सत्संग ज्याचे त्याने भोगायचा आणि सतत भोगायचा. कसा भोगायचा? या विचाराने. हे दुसरं नाहीच कोणी. मग कोणी? माझा हरी, माझा सद्गुरू नटलेला आहे सगळा, माझा परमात्मा नटला आहे. या बोधावर येणं हा खरा परमार्थ आहे. पुंडली गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की बोले. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ सचिदानंद श्रीपाद भगवान, सद्गुरुनाथ सचिदानंद भगवान, सद्गुरु